थेट जाऊयात यवतमाळला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलतात। सुरू केलं, दुसरं सेंटर पवार साहेबांनी बारामतीत सुरू केलं आणि तिसरं सांगलीमध्ये चितळे डेअरीने सुरू केलं आणि या तिन्ही सेंटरचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली। आणि आता हळूहळू आपली एक एक गाय ही देशी गाय 20 लिटरची होईल। दुधाचा महापूर आपण येणाऱ्या काळात निर्माण करू आणि त्यामुळे दुधाच्या उत्पादनामुळे शेतकरी निश्चितपणे समृद्ध आणि संपन्न होणार आहे। सिंचनाच्या सुविधा, दुधाच्या बरोबर पोल्ट्री आणि जसं गोट फार्म आहे तसं काऊ फार्मचा विकास आणि ऑर्गॅनिक फार्मिंग याला विशेष रूपाने प्राधान्य दिलेलं आहे। मला विश्वास आहे की जो धोरणं मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने आखलेली आहे त्याचे परिणाम आता दिसायला नक्कीच सुरुवात होईल आणि नक्कीच गाव समृद्ध अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही जी काही 60 वर्षाची धोरणं होती ती आता बदललेली आहे आणि बदलत्या धोरणामुळे गाव, गरीब, मजदूर, शेतकरी याचं कल्याण कसं होईल, गावं समृद्ध संपन्न कसे होतील याच्या आधारावर आपण विचार केलेला आहे। मला विश्वास आहे की आपल्या यवतमाळ जिल्ह्यात देखील यात मागे राहणार नाही आणि पुसद देखील मागे राहणार नाही आणि म्हणून हा विकास करायचा असेल तर आपल्याला मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली NDAचं सरकार आणलं पाहिजे आणि ते जर सरकार आणायचं असेल तर राजश्रीताईंनी आत्ता या ठिकाणी भाषण केलं। मी त्यांच्या गोदावरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीत गेलो होतो। त्या देशात ठिकठिकाणी त्यांनी शाखा उघडल्या, महिला बचत गटामध्ये चांगलं काम केलं।